देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अजय रानू म्हणजे अजय. अजय अगं दमाना पोरीनो. अजय आताच्या आता घरला चल बरं. अगं पण आता फारवीर काय नाही. चल हा, चल. अगं मला रानात जायचं आहे सरपण आणायला. अगं जाशील ना नंतर चला चल की घरला. अगं माझ्या काठीत घे. चल. चल चल चल. मला जरा बाहेर जायचं आहे. मला कळू शकेल का की तुम्ही कुठे जात आहात? काही दिवस जेजुरी बाहेर जाऊन यायचं आहे कामानिमित्त. अहो माझ्यापासून तरी काही लपवू नका. मला ठाऊक आहे की तुम्ही बानूकडे जाणार आहात. हो, श्री खंडेराय तिथे जाण्याआधी मला जाऊन यायला हवं. तुम्ही खरंच या साऱ्यात का पडता आहात? मी केवळ माझं दायित्व पार पाडतो आहे. तुम्ही केवळ तुमचं दायित्व पार नाही पाडत आहात, तुम्ही त्याच्या पलीकडे जात आहात. तसं समजा हवं तर, पण हे करण्या वाचून आता पर्याय नाही. परंतु तुमच्या हेही ध्यानात असावं की म्हाळसा देवींना बंधू या नात्यानं तुम्ही काही वचन दिलं आहे. या प्रसंगात म्हाळसा देवींचं म्हणणं कसं ऐकायचं हा मोठाच प्रश्न आहे. तुम्हालाही माहित आहे की आता श्री खंडेरायांचं बानूकडे जाणं अपरिहार्य आहे. तुम्ही तिकडे चंदनपुरीत जाणं आवश्यक का आहे? कारण श्री खंडेराय जर थेट भेटायला गेले तर काही समस्या उभ्या राहू शकतात. अगं जरा दमाना बस हाती आता. आता काय झालं ते तरी सांगणार आहेस की नाही? आजे मला काय बी समजना झालंय ग. अगं तुला तर समजा ठावच आहे, माझं खंडोबांचं लगीन होणार असं महाराज मला म्हणले होते. पण नंतर ते मला म्हणले की हे लगीन होणे साधी सोपी गोष्ट नाही. आता हे असं का म्हणले याचा विचार करत असतानाच वस्तीवर मला एक पोर भेटलं आणि ते बी मला हेच सांगत होतं. कोणाचं पोर? आपल्या वस्तीवरला आहे? नाही, दुसरीकडनं आलं हाय. त्याने तर माझ्या जीवाला घोरच लावून सोडलाय बघ. आणि ते कमी का काय तर त्यात रंगे आणि शेवंत मावशी त्यांचं परत चालू झालं या. असं बाय वय ग, ते दोघं मिळून आबाचं कान भरायलेत. त्याला सांगायलेत की बाला समजाव माझं लगीन करून द्यायला. ते ठीक सांगतील, पर आबाने त्यांचं ऐकायला हवं ना. अगं मला बी असंच वाटत होतं ग, पर आबा बोलला बाला आणि नंतर मला बी विचारायला लागला की तू काय ठरवलं आहेस आणि कधी करायचं आहे लगीन. आबा आबा असं बोलला तुला? वय वय आबा म्हणला. आता तूच सांग आजे,
खंडोबा शिवाय दुसरं कुणाशी बी लगीन करायचा विचार तरी करल का बानू? नाही नाही, माझं त्यांच्याशी लगीन झालं नाही तर मी जिद्दीच नाही राहणार. भानू, हे असं वंगाळ बोलायचं नाही. माझ्या समद ध्यानात आलं आहे. तू काही बी काळजी करू नगस. अगं, मी आहे ना तुझ्या संग. जवळ तुझी ही आजी आहे ना, तवर या वस्तीवर तुला विचारले बिगर आणि तुझ्या मनाविरुद्ध जो कोणी तुझं लगीन लावून देईल ना, त्याच्याकडे बघतेच मी. आणि त्या रंग्या आणि शेवंताला तर मी बघूनच घेते. माझ्या बानू मोर उभा राहायची लायकी तरी आहे का त्याची? म्हाळसा, 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 लतिका, अगं तू अशी लगबगीने का आलीयस? आणि तुझा चेहरा असा कावरा बावरा का दिसतोय? माझ्याकडून एक चूक झाली आहे. काय? मी जात असताना देव आणि प्रधानजींचं बोलणं माझ्या कानावर पडलं. म्हणजे मी ते ऐकलं. काय म्हणत होते ते? प्रधानजी कुठेतरी जात आहेत, जेजुरी बाहेर. म्हाळसा, तू त्यांना सांगशील ना की मी जाणीवपूर्वक तिथे गेले नाही ते. प्रधानजी जेजुरी सोडून कुठे चाललेत? बघ बघ तो रंग्या, दिस नाही रात नाही. जेव्हा बघावा तेव्हा हिच्या घराकडे डोळा लावून बसलेला असतो. रंग्या, ए रंग्या, म्हातारी काम न मला हाका मारायला लागली. ये इकडे ये, ये. ए ए अजय, आलो आलो. अगं आजी काय करते? आता बघच तू काय करते ते. मला हाक मारत होतीस वय? हा, म्हणलं लई दिवसात वस्तीवर दिसला नाही. कसा आहेस र? शेरड चरायला गेला होतास की काय? हा, तसंच समज. किती काम करतोस र? आता काय? ये ये बस. बानू, पाणी आण रंग्यासाठी. अगं जा ना, आण पाणी. म्हणजे तू पण जा, मला जरा रंग्या संगत बोलायचं आहे. ये बस बस बस. काय म्हणते आजी, कशी आहे? माझं काय घेऊन बसला? माझी निम्मी लाकडं गेली मसनात. काय म्हणते? आता तुमच्यासारख्या पोरांचं कसं चाललंय ते विचारते. काय कसं चाललंय? काय तो पण आजी. लाजतोस काय तू? घे पाणी घे. रंगा, मी काय म्हणते, माणसानं आपल्या पायरीनं वागावं. उगा उड्या कशाला मारायच्या? हा होय, पर मी समजलो नाही. हे बघ, मी काय म्हणते, आपलं अंथरूण पाहून माणसानं पाय पसरावे. तू बानूच्या वाट्याला कशाला जातोय? दुसरी कोण पोरगी मिळत नाही भाई सोयरीक कराया? हा बरोबर आहे म्हणा. कोण देणार तुला पोरगी? तू हा असा. रंग्या, मी काय म्हणते, आता जर का तू बानूच्या वाट्याला गेला तर माझ्याशी गाठे. काय आलं का ध्यानात? अरे जरा तरी लाज आहे का नाही तुला? अरे पोरा, जरा बी लाज असेल ना तर गप गुमान खाली मान घालून घरला चालायला लागायचं. काय आलं का ध्यानात?
निघ निघ म्हणते ना, निघ आता, निघ, चल निघ. काय रे, एवढं पुरलं नाही भाई? ये अजून 4 गोष्टी सांगते, ये. अरे ये. घाईत दिसत आहात. हो, महत्वाचं काम आहे. मी आज तुम्हाला भेटायला येणारच होते. तुम्ही आताही माझ्याशी बोलू शकता. चला. बर, चला. मला असं कळालं की तुम्ही जेजुरीच्या बाहेर जात आहात. हो, मग तुम्हाला हेही कळलं असेल की मी कोणत्या कामासाठी जातो आहे ते. नाही, ते नाही कळालं. तुम्हाला त्याबद्दल काही विचारायचं आहे का? नाही. मग आपण नंतर बोललो तर चालेल? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टींची आठवण करून द्यायला नको, पण बंधू या नात्याने तुम्ही मला स्पष्ट सांगितलं तरी चालेल. मला ठाऊक नाही, पण मला अस्वस्थ वाटत आहे. काहीतरी घडणार आहे असं वाटू लागलं आहे. माझा संसार सुखी व्हावा यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते तुम्ही करावं असं मला वाटतं. तुम्ही ठरवलं तर तुम्ही यांना समजावू शकता, आणि हे मी पाहिलं आहे. बंधू या नात्याने तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे. देवी, श्री मार्तंड भैरव आणि तुम्ही यांना दिलेली सर्व वचनं मी पार पाडणार आहे. चिंता नसावी. तसा माझा विश्वास आहे. मी येतो. प्रधानजी असे द्विधा मनस्थितीत का दिसत आहे? हा काळ अत्यंत कठीण आहे. परीक्षा केवळ म्हासेचीच नाही, तर त्या बरोबरीने माझीही आहे, बानूची सुद्धा आहे. गडावर म्हासाची काळजी घेणाऱ्या श्री लक्ष्मी देवींची आहे. तसेच हे सर्व ठरवल्याप्रमाणे घडावं म्हणून सतत प्रयत्नत असणाऱ्या प्रधानजींची ही परीक्षाच आहे. प्रधानजी, आज तुमचा चेहरा असा का दिसतो आहे? देवा, कसं सांगावं, काय सांगावं? प्रधानजी, याआधी मी तुम्हाला असे चिंतित कधीच पाहिले नव्हते. काय झाले सांगा. देवा, तुम्हाला बाणाईकडे जायचं आहे.
म्हणून मी असा विचार केला होता की तुम्ही जर बाणाईकडे गेलात तर समोर काय परिस्थिती उभी राहील सांगता येत नाही. म्हणून आपण बोलल्याप्रमाणे मी स्वतः चंदनपुरीला जाऊन सगळी परिस्थिती पाहून यायचं ठरवलं होतं. हो, मग तुम्ही आता जात आहात ना? नाही प्रधानजी, मला कळले नाही. तेव्हा म्हाळसा देवींना कळलं आहे की मी जेजुरी बाहेर जाणार आहे ते. पण प्रधानजी, हे बोलणे तर आपल्या दोघांमध्येच झाले होते. पण मग ही गोष्ट अजून कोणाला तरी कळली नाही ना? मी लक्ष्मी देवींना सांगितलं. सांगणं भाग होतं देवा. बरं, पण प्रधानजी, लक्ष्मी देवी म्हाळसेला काहीच सांगणार नाही. कारण लक्ष्मी देवींना या परिस्थितीचं गांभीर्य चांगलंच माहित आहे. त्यांना पूर्ण माहिती आहे की नाही ते मला कळलं नाही. पण त्या समोर आल्या आणि बंधू म्हणून माझं त्यांच्याप्रती जे दायित्व आहे त्याची आठवण करून दिली. देवा, त्यांचा संसार सुखी राहावा म्हणून जे जे करता येईल ते सर्व मी करीन असं वचन मी त्यांना दिलं आहे. प्रधानजी, मला कळतंय की हे सोपं नाही. पण हे नारायणा, कर्माचा सिद्धांत तुम्हीच सांगितला आहे ना? प्रधानजी, तुम्हाला जर जाणं अवघड वाटत असेल तर मी थेट जातो चंदनपुरीला. तुम्ही निश्चिंत राहा. नाही देवा, ठरल्याप्रमाणे मी चंदनपुरीला बाणाईकडे जातो. अरे गणू, अरे काय हे? कुठं आणलेस? कुठं गणू? अरे ही सोन्याची जेजुरी आहे. नाही, पण तू रागवणार नसल तरी विचारू का? अरे विचार की. नाही म्हणजे हे तर मला काय मिळेल ना? अरे का नाही, पर समद काम व्यवस्थित करायला पाहिजे. घ्या आता तू काय माझ्यावर शंका घेतोस? अरे तसं नाही, तुझं जरा वेगळं आहे. वेगळं आहे? नाही म्हणजे? अरे तुझं लगीन झालेलं नाही, तुला बायका पोरं नाही. घ्या आता इथं बायका पोराचा कुठून आलाय संबंध? होय, अरे लगीन झालेला माणूस जबाबदारीनं काम करतो. या जबाबदारीनं तुझ्यासारखं काय म्हणू ना, लई झाकय बाबा. वय वय वय. तरी बी माझी एक शंका विचारू का? अरे नको, थांबतो, तुला सांगतोय. पण मला लई बरं वाटलं. काय बोलू? हे कोण म्हणायचं? ह्याना तुम्हाला भेटवाय आणल्या. काय काम होतं? ह्यासनी गडावर काम पाहिजे. बरे आहेत कोण? कंच म्हणायचं. मी गणुबाचा. नाही म्हणजे गणुबाच्या गावचा हो. सोनुबा करे पटऱ्याच्या पायथ्याशीच राहतो बघा. गणुबा, यांसनी तुमच्या संग ठेवा 2 दिवस. होय होय, लई उपकार झाला तुमचा. देवा, तुम्ही चंदनपुरीला बाणाईकडे जाणारच आहात, परंतु त्याआधी मी सगळी व्यवस्था तुमच्या दृष्टीने पाहून येतो. प्रधानजी, मला कष्ट पडू नयेत म्हणून तुम्ही स्वतः तिथे जात आहात. ते काय बोलू आपल्याला? देवा, अजून फार मोठा टप्पा गाठायचा आहे. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे, नंतर बोलूच.
प्रधानजी, तुमचा प्रवास सुखकर हो. गणोबा, काय देवा, आज्ञा असावी. प्रधानजी, जाताना ह्यांना बरोबर घेऊन जा. कशाला? प्रधानजी, मला शिकारीला जाताना तुम्ही शस्त्र दिलेली आठवतंय? इथून जाताना कोणालाही संशय यायला नको की तुम्ही कुठे चालला. तुम्ही दोघं माझ्या बरोबर येणार आहात. इथे कोणीही तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात तर सांगायचं नाही. लक्षात ठेवा. होय प्रधानजी. देवा, येतो आम्ही. बानू, मला श्री विष्णू अत्यंत प्रिय आहेत. ही शिवलीला सार्थ व्हावी म्हणून ते माझ्यासाठी मनुष्य रूपात कष्ट घेत आहेत. त्यांचे तू यथायोग्य स्वागत करावेस अशी माझी इच्छा आहे.